राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज। महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो। बहुआयामी व्यक्तिमत्व, परमप्रतापी पराक्रमी असं छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती संबंध राष्ट्रामध्ये आज खूप जल्लोषात आणि उत्साहात साजरी केली जाते। मराठा सेवा संघ परिवाराच्या वतीने दरवर्षी राजमाता चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला केलं जातं। सर्व तालुकावासीय इथे येतात आणि अभिवादन करतात। बघा, छत्रपती संभाजी महाराज असं पराक्रमी व्यक्तिमत्व आपल्या राष्ट्रामध्ये घडून गेलं आहे की ज्या राजाने आपल्या हयातीमध्ये एकही लढाई हरलेली नाही। छत्रपती शिवाजी महाराजांकडनं जो वसा आणि वारसा पराक्रमाचा त्यांना मिळालेला होता, तोच वसा आणि वारसा त्यांनी पुढे चालू ठेवला। त्यानंतर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये एकही किल्ला पडला नाही, तर आरमारातील एकही जहाज बुडालं नाही, असा पराक्रम त्यांनी पूर्ण आपल्या हयातीमध्ये केला। मला एक सर्वांना सांगायला आवडेल की शिवाजी महाराजांच्या ज्याही प्रतिमा, ऐतिहासिक प्रतिमा उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या हातामध्ये एका हातात शमशेर आणि एका हातामध्ये ढाल दिसेल आपल्याला। कारण का, तर शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये जे युद्ध व्हायचे ते समोरून होत होते, परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्या ऐतिहासिक प्रतिमा आपण बघतो त्याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या एका हातात शमशेर आणि त्यांची पाठीवर आपल्याला ढाल दिसेल। कारण याचं कारण इतिहासामध्ये असं सांगितलं जातं की शिवाजी महाराज संभाजी महाराजांना नेहमी सांगायचं की शंभूबाळ, तुमच्या काळाकार्यामध्ये युद्ध ही समोरून नाही तर पाठीमागून होणार आहेत। आणि संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला हेच सांगतो की त्यांना पूर्ण हयातभर त्यांच्यावर वार हे पाठीमागूनच झालेले आहे। त्यांचा शेवटसुद्धा असा दगाफटक्यानेच झालेला आहे। हयातभर तर त्यांना हे सोसावंच लागतं, परंतु त्यांचं बलिदान दिल्यानंतर सुद्धा या राजपुत्राला कायम नाटककार असतील, विकृत नाटककार असतील, विकृत इतिहासकार असतील, यांनी नेहमी बदनाम करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे। बघा, 1929 साली राम गणेश गडकरी या विकृत नाटककाराने एक नाटक लिहिलेलं होतं, राजसन्यास। यामध्ये इतक्या पराक्रमी महापुरुषाला बदनाम करण्याचं षडयंत्र त्याच्यात रचलं, परंतु काही कालखंडानंतर जे स्वयंस्फूर्तीने अस्सल दस्तावेज घेऊन ज्या इतिहासकारांनी इतिहास लिहिला, त्या इतिहासामध्ये आज आपल्याला समजतंय की छत्रपती संभाजी महाराज किती पराक्रमी होते। इतिहासामध्ये असा एकमेव राजा होऊन गेला की त्या राजाला 8 भाषांचं ज्ञान होतं, जवळपास 8 भाषांचं ज्ञान। वयाच्या 14व्या वर्षी संस्कृतमध्ये बुधभूषणम ग्रंथ लिहून तत्कालिक राज्यव्यवस्थेला आदर्श राज्यसंहिता काय असतं हे सांगणारा संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक छत्रपती संभाजी महाराज होऊन गेले। परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातला 1% इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून दाखवून जर का 1000 कोटीपर्यंतची कमाई होत असेल, तर याच्यावरून आपल्या लक्षात येईल की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास किती जिवंत आणि ज्वलंत असेल। तरी आपल्या मुलांना, आपल्या तरुण पिढीला आदर्श घ्यावं असं व्यक्तिमत्व आपल्या इतिहासामध्ये होऊन गेलेलं आहे। हेच आदर्श आपल्या मुलांपुढे ठेवूया आणि आज घराघरात, मनामनात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करूया। पुन्हा एकदा सर्व तालुकावासियांना मराठा सेवा संघ व 33 कक्षाच्या वतीने मी संभाजीराजे जन्मोत्सव सोहळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।